पायामध्ये 20 किलो घुंगरू होते सर. डोक्यावर समई, त्याच्यावर 5 भांडे, त्या 5 भांड्यामध्ये 20 किलो तांदूळ, त्याच्यावर 30 दिवे होते. त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आता त्याच्यासाठी 20 किलो घुंगरू आणायचे कुठून सर? सकाळी 5 वाजता उठून रेतीचे एक छोटे छोटे गठ्ठे केले होते, मातीचे रेतीचे, आणि ते 10-10 किलोचे माझ्या पायात बांधलेले होते, कारण की पैसे नव्हते जवळ. आणि त्यानं मी प्रॅक्टिस करायचो. रिप्लाय येत होता की घरात खायला भाकर नाही, अंगावर कपडे नाहीत, आणि चाललाय वर्ल्ड रेकॉर्ड करायला. तोंडाचा खेळ आहे का? या कलेत येण्याचं कारण म्हणजे सांगताना पण अंगाला वाटतं सर भाकर, कारण की पोटाला ज्यावेळेस भाकर नसली ना तर त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की कावळा आलाच नाही पाहिजे मसल वाटत, कारण की कावळा जर आला तर तो खाऊन घेईल, आपल्याला काहीच भेटणार नाही असं वाटायचं. त्या लाड्या भावानं आणून ठेवून द्यायच्या आणि मग ते आम्ही आवडीनं खायचे. हा तमाशातच नाचवणार पोरगी. माझं जास्त हृदय पातळ व्हायचं की एक बापाला तुम्ही असं डायरेक्टली बोलता की पोरगी तमाशात नाचवतो, तू पोटची लेकरू. तमाशामध्ये काम करणाऱ्या त्या माऊल्यांचं धन्य आहे सर. अपमान म्हणजे काही आम्हाला कलाकारांना माहितीच नाही. आईनं शब्द दिला होता की एवढे आवड आणून काय करशील तुम्ही, लाकडी आवड. मी म्हणलं नाही आई, मला एवढे आवड मिळवायचे की ज्यावेळेस मी जग सोडून जाईन ना मरण, त्या टायमाला फक्त मला आवडमध्ये जाणं. तर नमस्कार मित्रांनो, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल, आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपल्या नवीन पाहुण्यांना. तर त्यांची थोडक्यात छोटीशी ओळख सांगतो की ते परभणी शहरातून येतात आणि खूप छोट्या कुटुंबातून येतात. कलेशी त्यांचा काहीही संबंध नाही. जो प्रवास त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं तर नाव उंचावलं आहेच आहे, सोबत त्यांनी परभणीकरांचं सुद्धा नाव खूप मोठ्या पद्धतीनं त्यांनी उभं केलेलं आहे. आज कलाकार म्हटलं तर परभणीमध्ये फक्त मधू कांबळे हेच नाव येतं, कारण त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2018 आणि 2021 अशी त्यांच्या कलेची नोंद आहे. तर भेटूयात आपल्या आजच्या नवीन कलाकाराला, ज्यांनी आपल्या कलेमधून त्यांनी महाराष्ट्राला एवढं दिलं, पण त्यांना आजपर्यंत कोणी त्याचा परिचय घेतला नाही किंवा त्यांना तेवढा मान सन्मान दिला नाही. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना ओळख देण्याचा प्रयत्न करूयात, त्यांची ओळख करून घेऊयात. तर नमस्कार मधू दादा. नमस्कार दादा. नमस्कार. कसे आहात? मस्त सर, तुमचा आशीर्वाद. अरे वा, क्या बात आहे. तर मधू दादा, मला थोडक्यात, मी तर प्रेक्षकांना ओळख सांगितलीच, पण मला तुमच्या तोंडून थोडीशी ओळख सांगितली तर बरं होईल. दादा, माझं नाव मधुकर कांबळे परभणीकर आहे आणि मी राहणारा परभणीचा आहे. आणि मला विशेष म्हणजे एक समई नृत्यमधून मला ओळखतात, की कोणी जर विचारलं की मधुकर कोणचा, तर तो डान्सर मधुकर जे समई नृत्य करतो त्या नावाने मला ओळखतात. अरे वा. आणि तुम्ही मला हेही सांगितलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमची नोंद पण आहे. हो सर, 2018-2021ची आहे माझी नोंद. अच्छा, बरं. तो म्हणजे तो कसा झाला होता आणि किती वेळ परफॉर्मन्स करत होता तुम्ही? सरांनी मला, जे माझे सर आहेत, पवन सोलुंके सर, त्यांनी सांगितलं होतं की मधुकर, तुला एक 25 मिनिटाचा परफॉर्मन्स जर तू केलास तर तुझं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव जाईल. तर मी म्हणत होतो की किती काय करावं लागेल, म्हणजे मला माहितीच नव्हतं या वर्ल्ड रेकॉर्डच्या विषय काय असतं. तर म्हणजे सध्याही साधे प्रोग्राम करायचे, वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय. मग त्यांनी मला समजून सांगितलं. आपल्या पुण्याचे चावक सर आहेत, त्यांनी पण सांगितलं की मधुकर, हे वर्ल्ड रेकॉर्ड असा असतो की सगळ्या दुनियाला तुझी ओळख होईल. आणि ते समई नृत्य फक्त आता पहिले करत होते बरेच काय, पण सध्याच्या पिरियडला तू समई नृत्य सगळ्यांपेक्षा वेगळं करतोस, त्याच्यामुळे तुझी ओळख वेगळी होती म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे सर, 25 मिनिटाचं तुला करावं लागेल म्हणे. किती किलो घुंगरू मानशील? मला सर पहिला रेकॉर्ड कोणाचा आहेस म्हणजे आहे बाबा 15 किलोचा आहे, पण त्याची नुसती समईच आहे म्हणे. तुझे जे 5 भांडे आहेत ते कोणाची ओळख नाही म्हणे, त्याच्यामध्ये तांदूळ एवढे. सर मी सांगितलं त्यांना, सर मी 30 किलो घुंगरू बांधणार आणि माझी ओळख. तर ते हसले म्हणे, मधुकर तू मजाक करतोस, 30 किलो घुंगरू कशी बांधणार? नाही म्हणलं सर, मला करायचं 30 किलो. पवन सरांनी सांगितले की ये नाही हो सकता म्हणे ऐसा. तर मग त्यांनी मला परमिशन दिली की बाबा तू 20 किलो घुंगरू बांधू शकतोस म्हणे. तेवढं बांधशील तर तुला काही झालं तर मग काय करायचं? तर मी तरी म्हटलं ठीक आहे सर, 20 किलो घुंगरू कॉमन आहेत माझ्यासाठी. पायामध्ये 20 किलो घुंगरू होते सर. डोक्यावर समई, त्याच्यावर 5 भांडे, त्या 5 भांड्यामध्ये 20 किलो तांदूळ भरलेले वजी लोड, त्याच्यावर 30 दिवे होते. मला एकच ध्यास होता की हे एवढं आपल्याला सांगितले सरांनी, तरी आपल्याला ते कमवलंच पाहिजे, ते गमवायचं नाही नाव आपल्याला. मग मी म्हणलं सर, जोपर्यंत मी थकत नाही तोपर्यंत ही रेकॉर्डिंग बंद करायची नाही, मला रेकॉर्ड बनवायचा आहे. मग प्रॅक्टिस सुरू केली. सरांना सांगितलं प्रॅक्टिस करतो, तर म्हणजे त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आता त्याच्यासाठी 20 किलो घुंगरू आणायचे कुठून सर? 20 किलो घुंगरू म्हणजे 1000 रुपये किलो घुंगरू म्हणल्यानंतर आणले. मग मी सकाळी 5 वाजता उठून रेतीचे एक छोटे छोटे गठ्ठे केले होते, मातीचे रेतीचे, आणि ते 10-10 किलोचे माझ्या पायात बांधलेले होते.
ओ. त्या रेतीच्या करून, कारण की पैसे नव्हते जवळ. आणि त्यानं मी प्रॅक्टिस करायचो. किती दिवस प्रॅक्टिस केली ती कमी जास्त मी 1 महिना प्रॅक्टिस केली त्याची. डेली सर. सकाळी उठायचं, काळा चहा प्यायचा आणि आपल्याला जिंकायचं म्हणून त्याची प्रॅक्टिस करायची. पण हे कुणालाच परभणीमध्ये माहीत नव्हतं की हा मुलगा काय करतोय काय नाही. म्हणून एक पोस्ट माझ्या मित्राने टाकली की बाबा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. मग त्याची मला रिप्लाय येत होता की घरात खायला भाकर नाही, अंगावर कपडे नाहीत आणि चाललाय वर्ल्ड रेकॉर्ड करायला, तोंडाचा खेळ आहे का? मग आम्ही बऱ्याच काही पुढाऱ्याला जाऊन भेटायचं, वाटायचं कोणीतरी मदत द्यावं आम्हाला, व आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करतो. सहज मला डावळायची की अरे वर्ल्ड रेकॉर्ड तोंडाचा खेळ आहे का? वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे हे तुझ्याकडून शक्य नाही. म्हणजे असे डावत होते की मग थोडंसं मनात खचायचो आणि उभा राहायचो, नाही खचून चालणार नाही. मग मी मातीचे बनवले. मग माझे काही एक मित्र पत्रकार त्यांनी एक न्यूज टाकली की बाबा तयारी करतोय तो, त्याला थोडंसं बघा. मग एक मित्र आले जे गायकवाड नावाचे आहेत, त्यांनी बघितले की त्यांच्या मुलाचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि मी माती बांधून प्रॅक्टिस करत होतो. ते आले आणि सहज एका शाळेच्या हॉलमध्ये बसले. तू काय करतोस? मला सर प्रॅक्टिस करतो. तर मग म्हणे घुंगरू नाही म्हणे. त्यांची मिसेस होती. त्यानं बघून वाईट वाटलं की हा जिंको का न जिंको, जिंदगी के रीते हार के बाद जिंके, हारच समजून, पण त्याचं मनोबत वाढवलं पाहिजे म्हणजे लोकांनी. मग वाढदिवस होतात म्हणे, मधुकर तू मार्केटमध्ये ये. आणि त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्याने 20,000ची घुंगरू मला गिफ्ट केले सर. म्हणे याच्यात वाढदिवस. आणि त्यात मग माझं मग असे काही आहेत की ते मग माझं मनोगत वाढलं. मग ते घुंगरू बांधून मला इतकं इंटरेस्ट होतं पायामध्ये बांधून. आणि मग ज्यावेळेस मी म्हटलं नाही यांनी मला एवढी मदत केली, मग ज्यावेळेस मी पवन सरांनी सोलुंके त्यांनी माझी वर्ल्ड रेकॉर्डची 1 रुपयाची फी नाही घेतली. त्यांनी खूप मदत केली मला. डॉक्टर फ्री त्यांचा, सगळं फ्री. ज्यावेळेस मी डोक्यावर समय घेतली आणि ओझं डोक्यावर घेतलं आणि बंद करायचा नाही म्हणलं, तर सर डोळे झाकून प्रॅक्टिस केली होती त्या टायमाला. पण स्टेजवर गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण हारतोत का काय, कारण खूप वजं होतं पायामध्ये वजं. आणि काही प्रोटीनचं खायला काहीच नव्हतं, चटणी आणि भाकर आपली रोजची. बरोबर. पण डोळे झाकून स्टेजला चढलो तर पहिलं रेकॉर्ड माझं सर 42 ते 43 मिनिटाचं होतं सर. वा, क्या बात आहे. तर मग ते चालूच होतं. मग पवन सरांनी सांगितलं की चाबक सर होते त्या टायमाला मला तिथं. ते म्हणले चाबक सर म्हणले बंद करा, कारण की त्याच्या पायात 20 किलो घुंगरू आहे, डोक्यावर ओझ आहे आणि तो थकत नाही. याचा अर्थ तो खूप जिद्दी आहे, त्याचं रेकॉर्ड झाले म्हणे. आता हे थोडं थांबव म्हणे. ज्यावेळेस मग त्यांनी स्वतःहून थांबवलं आणि बेल वाजवली की आणि अलाशीन केलं की मधुकर तू इथं जिंकलास, हार नाही. तर त्यावेळेस माझ्या म्हणजे असं डोळ्यातून आसरू येत होतं की लोक काय म्हणत होते सर. जिंकल्यानंतर या लोकांनी सर दाखवण्यासाठी कोणी मोगऱ्यांची 25 किलोचा हार, तर कोणी 10 किलोचा हार, तर कोणी कितीतरी हार आणत होते. ते हार जेव्हा माझ्या गळ्यात घालत होते तर मला असं वाटत होतं की देवा, मला तेव्हा गरज होती, आता हाराचे काय घालून काही फायदा आहे ना नाही हारांचा. बरोबर. तर जेव्हा मला गरज होती तेव्हा दिली नाही ना, आता हे हार माझ्या गळ्यात. पण आपण बघत आलेलो आहे की ज्यावेळेस आपली कष्टाची वेळ असते किंवा आपला संघर्षाचा काळ असतो, त्या काळात लोक आपल्या मदतीला येत नाही. अजिबात नाही सर. खूप मोजकी, ज्यांच्याकडून आपण अपेक्षाही करत नाही, तीच लोक येतात. हो, ही गोष्ट असं वाटलं बी नाही की ही व्यक्ती माझ्या मदतीला येईल, तो माझ्या मदतीला उभा राहिलेला आहे. वा. केव्हा परभणीकरांनो, बघितलं का आज अख्ख्या महाराष्ट्रात मधुदादा तुमचं म्हणजे परभणीचं नाव मोठं करतायत आणि अशा माणसाला म्हणजे खरंच डोक्यावरती घेतलं पाहिजे. एवढा कष्टाळू माणूस आहे, लोककलेला जिवंत ठेवणारा माणूस आहे. तर मधुदादा, मला आता हा झाला तुमचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबद्दल, पण मला थोडक्यात सांगा की तुम्ही या कलेत आले कसे काय? या कलेत येण्याचं कारण म्हणजे सांगताना पण अंगाला वाटतं सर, भाकर. कारण की पोटाला ज्यावेळेस भाकर नसली ना तर त्यावेळेस माणूस काय म्हणून करत नव्हतं. या पोटाच्या भाकरीसाठी कोणी चोरी करतंय, कोणी दादागिरी करतंय, पण ती मला कधी आलीच नाही. माझे वडील गेल्यानंतर आमचं गाव बोरी परभणीपासून 30 किलोमीटरवर आहे. त्या गावात आम्ही राहत होतो. चुलत्याच्या घरात वडील वारल्यानंतर एका छोट्याशा 5 पत्राच्या रूममध्ये आम्हाला जागा दिली. त्यांना वाटत होतं की ही जागा तेच घेतील, म्हणून आम्हाला रात्री 8 वाजता सर आमचा पसारा त्याने बाहेर काढून फेकला. बापरे. आई बघत होती आमच्याकडं. आम्ही लहान असताना त्यावेळेस मी जवळपास 2ऱ्या-3ऱ्या वर्गात होतो आणि मी बघत होतो आईकडं की राहायचं कुठं. म्हणून आईने एका चौकामध्ये ते पसारा आणून टाकला खाण्याचा. त्याच्यावर चवाळा आथरलं एक मेनका पडून, तिथं आम्हाला झोपवलं, त्याच्यावरही झाकलं. आम्ही चौकात 3 दिवस काढले. 3 दिवस काढल्यानंतर एका व्यक्तीला अशी दया आली की आमच्या कोट्यात राहा बाबा, एवढुले लेकरं घेऊन कुठं राहा. मग
आईनं पसारा उचलून कोट्यात टाकला गुरांची. तेव्हापासून संघर्ष सुरूच होता सर माझा. त्या संघर्षाचं नाव काढलं तर आता लोक पण काटा येतो अंगाला, की मी शाळा करू का असं आईकडे बघू असं वाटत होतं, की आपली आई शेतात जाती, लोकांचे भांडे घासायला जाती, हे बघवत नव्हतं. छोटा लहाना भाऊ होता सोबत. तुम्ही टोटल किती भावंड होते? आम्ही 4 भावंड होतो. मोठा भाऊ लग्न झाल्यानंतर तो बाजूलाच होता. आम्ही 3 जण लहानच होतो त्यावेळेला. बरं. आणि वडील? वडील वारले होते, तेव्हा वडील नव्हते. लहानपणीच अपघातात वडिलांचा मृत्यू झाला होता. तुम्ही मला हे सांगितलं की त्यावेळेस आईची साडी म्हणजे अशी होती की तिला घालायला साडी पण नव्हती, त्याच्याबद्दल? हे असं होतं की ज्यावेळेस आम्ही कोठ्यात राहत होतो सर, कोठ्यातून काढल्याने एक गाववाल्यांना आम्हाला सांगितलं की बाबा मसनवट्याच्या किनारी याला छोटंसं जागा द्या, त्या मशानभूमीमध्ये एका कोपऱ्याला ही झोपडं बांधून राहतात म्हणे. मग आईनं एक पिल्ल्यांना कसं पगाखाली घेऊन आईनं एक छोटंसं तिथं 4 डिळी रवून बाजूला कापडं रवून वरून कापड टाकून आम्हाला तिथं राहत होती, पिल्ल्यांसारखं जोपासत होती. मी आईचा संघर्ष बघत होतो की माझी आई, आता मी 4थ्या वर्गात गेलो, आईला म्हणायचे तू शाळेत जा, पण माझा शाळेत म्हणत लागत नव्हतं सर. कारण की शाळेतून आल्यानंतर घरात जर भाकरीची टोपली उघडली तर भाकर नव्हती मिळत. मग आमच्या गावात आठवतं की मला सोमवार गुरांचा बाजार आहे. कधी कधी माझी आई ते गुरं शेण खाऊन, धान्य खाऊन हे झालेली शेणातली सावडायची, ती धुयाची, ती धान्य बाहेर काढायचं आणि ते दळून आणून खाल्लेलं आहे. चिक्कीतलं पीठ आणून खाल्लेलं आहे सर आम्ही लोकांनी. तर ते बघत असताना अंगाला असे काटे येत होते की मी शिकू कसा. म्हणजे आता कोणी काय म्हणते की नाही संघर्ष झाला पाहिजे, शिकला पाहिजे, पण घरात पोटात भाकरच नव्हती ना सर. मग मी आईकडे बघायचो. आईच्या अंगावर फाटकी कपडे असायचे, लोकांच्या नजरा वाईट असायच्या सर. माझी आई, लोकांना वाटायचं की आता हिला कोणीच नाही, हिला आपण सपोर्ट करा, पण माझी आई खूप स्वाभिमानी होती. माझ्या आईनं कधीच कोणाकडे असं बघितलं नाही, हाव नाही. आपलं झोपड्यामध्येच आम्हाला घेऊन पिल्ल्यांसारखं जोपासना करत होती, पण नातेवाईक एक सुद्धा मदतीला आला नाही सर. मग मी निर्णय केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी शाळा सोडून वीटभट्टीच्या कामाला आणि कचरा ढुंढायला जातो सर. अच्छा, कचरा वेचायला? कचरा वेचायला. बरं. उन्हाचे पाय इतके पोळत होते सर माझे, तर मी पन्नी घ्यायचो, त्या पन्नीला दोरा बांधायचा आणि त्याच्यामध्ये कागद टाकायचे आणि नंतर मग कचरा ढुंढायला जातो. ते कचरा ढुंढत असताना मग ते ढुंढायचा, ते विकायचा भंगारच्या दुकानात नेऊन. तिकून येताना मग आम्ही पोळी, थोडंसं काय पीठ आणायचं, डबो रोटी आणायच्या, नाहीतर मग चहाला साखर आणून ते खायचं. पण असं असताना पण विचार करायचा की आई शाळेत पाठवायची आणि आई खिडकीपाशी उभे राहायची की बाळा मी या शेतात कामाला चालले, ते शाळा सुटली का नाही की भाकर खिडकीत ठेवते सर, आणि भाकर तू खात खात रस्त्यानं पळत ये, तोपर्यंत आम्ही शेतात लोकांच्या खुरपतो. मग ती 10ची बेल वाजली की ती भाकर घ्यायची हातावर आणि पळायचं. त्या शेताचा ॲड्रेस सांगितला, त्या शेताच्या भागानं हातावर घेऊन. पण मला आत्ता पण आठवतं की एका वीटभट्टीच्या कामावर माझी आई चिखल भरत होती आणि जंपर फाटलेलं होतं आणि लोक बघत होते. म्हणजे असं वेगळ्या नजरेनं मला कळत होतं की माझ्या आईला वेगळ्या दृष्टिकोनानं बघतात लोक. माझ्या आईनं तोच पदर असा खोसायचा, पण लोकांना दाखवत नव्हतं की माझं जंपर फाटलेलं आहे म्हणून. आई म्हणायची की माझे लहान लहान लेकरं आहेत बाबा. तर मी म्हणायचं की बाबा आज ना उद्या माझा होईल, पण माझा संघर्ष की बाबा मी काहीतरी करीन. शिक्षण गेल्यावर नंतर आईला वाटायचं शिक्षण, आता मला वाटायचं शिक्षण झालं माझं, संपलं. आईकडे बघितलं तर असं म्हणजे मला वेगळंच फील व्हायचं की आता शिक्षण गेलं, आता नेमकं आपण करायचं काय म्हटल्यावर त्या मसनवट्यात राहायचं सर आम्ही. जिवंत माणसांनी कधी अर्धी भाकरला विचारायचं नाही, पण लहान्या भावाला सांगायचं की इथं माणूस गेलाय बरं काल, आज निवेद्य देणार, 3रा दिवस आहे, लक्षात ठेव, मी कामाला जातो. माझ्या भावानं त्या पिठाच्या उंड्याची आणि त्या निवेद्याची वाट बघत असं कोमजल्यावानी बसायचं. कधी येतात ते आले, केळीचं पान ठुलं की माझा भाऊ कुत्रं द्यायच्या अगोदर. लोक म्हणतात कावळ्यानं पिंड शोधली, तर आम्हाला वाटत होतं की कावळा आलाच नाही पाहिजे मसनवट्यात, कारण की कावळा जर आला तर अरे तो खाऊन घेईल, आपल्याला काहीच भेटणार नाही असं वाटायचं. लहान्या भावाला द्यायचं, मी कामाला चालू, त्या लक्ष दे. मग दादानी निवड द्यायची, मला त्यांना सांगायचं दादा तिथं एक 4 निवेद्य ठुलेत होते, मी आणून ठेवलेत, काळजी करू नकोस. त्या लहान्या भावानं आणून ठेवून द्यायच्या आणि मग ते आम्ही आवडीनं खायचे ते निवेद्य. म्हणजे कुणाची तरी चिता जळणार आहे चिता जळणार आणि कावळा शिवू नये, म्हणजे
किती मोठी गोष्ट आहे की ही भाकरीसाठी एखाद्या चितेची वाट बघतोय आपण. आम्ही वाट बघायची सर. ते खोबरं कधी कधी शिंपायचे लोक तुडवायचे पायाने. ते तुडवल्यानंतर आम्ही ते सावडायचं सगळे मुरमुरे. ते टोपल्यात आणायचे. माणूस ते वाजवत आला किंवा मळत चालले असं कळालं की आम्ही पळत जायचं. ते खोबरं सावडायचं आणि त्या डब्यात भरून ठेवून द्यायचं. आम्ही ते मुरमुरे आणायचे, त्याला हळद टाकून पिवळे करायचे. ते चिवडा म्हणून खायचा आम्ही. माणसावर उधळलेली मुरमुरे. लोक म्हणतात की हे मेल्यानं असं होतं, ते मेल्यानं तसं होतं, पण आम्ही ते करायचं, ते खायचं सर. आम्ही मुरमुरे आणून ठेवायचं. एवढा संघर्ष असताना कोणचा पाहुणा, कोणा चुलता, कोणी जवळसुद्धा येत नव्हता की नो बाबा बघत बी नव्हते. मग पायात चप्पल नसायची, माझ्या नसायची, आईच्या नसायची. बिगर चप्पलचं काम कसं करायचं. तरी पण कधी कधी जर जेवायला नसलं तर मी बिंदास शेजाऱ्या पाजाऱ्याला तर गलीमध्ये मागायला जात होतो की बाबा मला भाकर द्या कोणीतरी. शिळी असो, पाती असो, कोणी पण देत होते लोक. असं खेड्यातले लोक मायाळू असतात सर. आत्ता पण ग्रामीण भागातले लोक खूप मायाळू आहेत. बरोबर. ते दिल्यानंतर आम्ही खात होतो आणून घरामध्ये. मग मी म्हणलं काहीतरी वेगळंच केलं पाहिजेत. मग मला लहानपणी डान्सचा खूप शौक, गॅदरिंग असो कसं असो. मग मी लग्नामध्ये कुणाची वरात चालली तर बळजबरी घुसायचं, अंगावर कपडे नसले तरी पण. मग कोणीतरी उधळलेले 10 रुपये 5 रुपये नाहीतर कोणी नाचायला चांगला म्हणून असे हातात द्यायचे. तर मला जर एकदा लग्नात नाचता सर मला 50 रुपये बक्षीस आलं. तर त्या काळात माझ्या आईला 50 रुपये म्हणजे 2 दिवस काम करायला लागत होत्या. मी आईला सांगितलं, आई 50 रुपये आलं मला लग्नात नाचलो मी. आई हसली. दिली असतात रे आपली गरिबी पाहून, ओळखीचं असेल कोणी. मग मला रात्रभर झोप नव्हती. मग मला डान्सचा शौक व्हायचा. मग आई म्हणायची चल वीटभट्टीच्या कामावर. मग ते पहिले रेडू असायचे सर. ते रेडू लावायचे आणि वीटभट्टीचं चिखल भरायचा आणि द्यायचा. मग माझी आई भरायची. मग मी पण आईसोबत असे गंडे लावायला जायचो. रेडू लागला की माझं अंग हालायचं. मी नाचायचो त्या रेडूच्या तालावर. मग आई माझ्याकडे पाहून हळूच स्माईल द्यायची की माझं लेकरू किती छान नाचायले. माझ्या आईला कौतुक वाटायचं बघा नाचायले. आजूबाजूचे लोक उठून बघत होते माझ्याकडे. डान्स छान नाचायला, छान असं खेड्यातले, तुला नाचता येते, छान नाचते असं म्हणायचे. मी तेवढ्यात हसायचो. पण ते मालक जे काम करणारा वीटभट्टीचा ते म्हणायचा की हे जर पोरग सोबत आणलं तर तुला काम नाही. मग आईनं 1-2 वेळेस अशी चिखलचा हात घेतला आणि माझ्या पाठीवर मारला की तुला 17 वेळेस सांगते की नाचू नकोस ना. मी म्हणायचं आई काय झालं. अरे ते म्हणते तू जर नाशिन हे लोक काम करत नाही, तुझ्याकडे बघतात आणि मग लोक आपल्याला हाकलून देणार, खायचं काय. मग परत आईनं घरी आल्यानंतर माझ्या पाठीवरून हात फिरवायचा. मला हळूच म्हणायचे तुला लागली का रे चापट. मी म्हणायचं नाही लागली, चिखल होता ना तुझ्या हाताला, चापट कुठून लागणार आहे. मग आईनं जवळ धरायचं, ते चिखल पुसायचा पाठीवरचा माझ्या आणि म्हणायचं मला राग नव्हता आला रे, मला लय कौतुक वाटत होतं, पण त्याच्यासमोर जर मी तुला नाही मारली ना तर त्याला ती मला कामावून काढीन. मग मी छोटे कार्यक्रम नाही म्हणायचं आई मला आता शिक्षण नाही काय नाही, मी कार्यक्रमच करतो. मग कुठं गणपती उत्सव बघायचा, देवीचा उत्सव बघायचा, तिथं बळजबरी जाऊन कार्यक्रम करायचा. असं करत करत माझी पाठीमागं थिएटर येत होतं. थिएटरला जायचं, तमाशावाल्याला भेट द्यायची. मग एक तमाशावाल्याने मला लग्नाच्या वरातीत डान्स करताना बघितलं. त्यांनी मला ऑफर दिली की मधुकर तुला मी 1,500 रुपये महिना देईन. 1,500 म्हणल्यानंतर माझे डोळे फाटले की माझी आई 25 रुपये रोजानं काम करते आणि मला पण शेतात करावं लागतं. येतोच का म्हणे. मी आईला हट्ट करायचा, आई जाऊ दे, आई जाऊ दे. आई म्हणायची की पाहुणे काय म्हणतात, लोक काय म्हणतात, लोक नाव ठेवतील मला, मी तुमच्यासाठी जीवन जाळलं आहे. तमाशा म्हणलं की अरे बापरे अशी म्हणायची आई. पण तमाशा म्हणलं तर मी म्हणायचं आई आपण रात्रात उपाशी ठेवतीस मला. एका दिवशी आईनं चूल पेटवलेली होती आणि त्या चुलीवर पातेलं ठेवलं आणि खालून जाळ करती. मला म्हणती, त्या लहान्या भावाला म्हणती मांडीवर झोप, भात शिजतोय. मला म्हणती थांब जरासा. मला माहिती होतं की त्या पातेल्यामध्ये भात आईनं टाकलेलाच नाही, पाणी उकळती आई. मग आईला मी म्हटलं आई किती वेळचं तू लाकडं जाळतीस त्या चुलीखाली, हे भात कधी शिजतंय. आईला वाटायचं की लेकरू कधी झोपते माझं उपाशी, शिजतंय म्हणायची. मग मी आईला हळूच गेलो, मी आई मला माहिती आहे त्याच्यात भात नाही, तू पाण्याला उकळतीस, उगा आम्हाला झोप लागावं म्हणून तू म्हणतीस.
मग आईनं जवळ धरलं आणि मला छातीशी लावलं, रडली. बाळा म्हणे आजच्या दिवस उपाशी झोपणार. मला आई उपाशी झोपायचं काय नाही ग, मी मोठा आहे, मी समजदार आहे, हा झोपन का, मला तू तमाशात जाऊ दे, लोकांचा नको विचार करू. आता बघ तू जाळ लावतीस पातेल्यामध्ये, कोणी 1/4 किलो तांदूळ दिलं का आणून तुला. मग आईने विचार केला की हट्ट करतोय जा. मी तमाशात आलो सर. लोकांनी खूप नाव ठेवले तमाशात आल्यानंतर की बाप तमाशात आलो. मी तमाशात आल्यानंतर मला असं वेगळंच फील होत होतं की तमाशात मला समजून घेणारं कोणी भेटतंय का नाही म्हणून. कधी आईला सोडून मी राहिलोच नाही लांब. एकदम असं चिमणी पाखरावाने झाली की मला सारखं आईचं आठवण होतं. त्या टायमाला फोन नाही, काही नाही. आईनं पण मला आणि त्या लोकांनी मला इतकं सांभाळलं की असं वाटत नव्हतं की हे तमाशात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, हे पुरुष आहेत, हे माझे कोणीतरी नाही, पण असे नातेवाईकावानी सांभाळत होते की बाबा नवीन आहे, त्याला डान्स चांगला येतो, मग ते सांभाळा, त्याला गणगवळण सांगा, त्याला डान्स सांगा, त्याला गण कसं म्हणतात ते सांगा, त्याला वगनाट्यात काम कसं करते ते सांगा. पण ती मला नंतर तू जेवलास का, मग ते डालीतल्या भाकरी पाहून मग असं मन माझं भरायचं की बाबा इथं किती पोटभर भाकर मिळते, आपल्या घरी ज्वारीची भाकर भेटत नाही, तमाशात भाकरी जेवायला. मग मी ते जेवायचो आणि स्टेजच्या लागायचो. इकडे आईची पण लय आठवण येते. मग मला 7 महिने झाल्यानंतर पहिली भेट माझी आईची. त्या टायमाला मला 7,000 रुपये मला आई पेमेंट झालं होतं. ते 7,000 मला एकदम असे कितीतरी लाखावाने वाटत होते. मग पहिल्यांदा मी विचार केला की काय करायचं. मी मला आईला, मला माझ्यासोबतच्या काकू होत्या, तू काय करणार आहेस. मला लुगडे घ्यायचेत मावशी, मला कळतच नाही काय करायचं. म्हणजे लुगडे घ्यायचेत, हां. मग तिने एकदम मला छातीशी लावलं. मला वाटलं की तू म्हणशील स्वतःला कपडे घेईन, हे घेईन, ते घेईन, तर तू पहिला शब्द काढले. मला काऊन मावशी तुम्ही असं जवळ का धरलं. मला म्हणे अलगच वाटलं रे बाळा मला, की पहिल्यांदा मला म्हणे की तू लुगडे घेणार आईला. मला हो, किती घ्यायला. मला 3-4 घेतो, चला ना. मग मला आठवतं आहे त्या टायमाला मी 4 लुगडे घेतले आईला, 3-4 लुगडे घेतले, जम्पर पीस. आणि एस टीमध्ये बसलो आणि घरी जात होतो. तर असं वाटत होतं की कधी कधी आई येईन आणि कधी कधी भेटू. मी जेव्हा स्टेशनला उतरलो आणि घरी गेलो, आई शेतात कामाला गेलेली होती. लहान्या भावाला भेटलो, त्यालाच सुद्धा म्हणलं कपडे आणले, हे आणलं, बघ तुला. तो पण खुश झाला. शेतात धावत गेला, म्हणे आई भाऊ आला घरी, चल. आई 5:30 वाजता आली घरी. मी आईला सगळे लुगडे दाखवलं, तर शेजारी पाजारी सगळे जमत होते. मी आईला कधी कधी आईच्या अंगावर लुगडं नसायचं तर आई ते लुगडं धुयाची आणि पुढं वाळू घालायची आणि ती चादर घेऊन घरात बसायची झोपड्यामध्ये. मग आम्हाला म्हणायची, पिल्ल्यांनो कोणी जर आलं तर सांगू नका की आई घरात आहे म्हणून, घरात येऊ देऊ नका, जेव्हा लुगडं वाळन तेव्हा माझ्याकडे द्या म्हणायची. तर आम्ही कसं आईकडे बघत आम्ही जगायचं की आई माझी घरात एका लुगड्यासाठी तरसते असं वाटायचं. ते लुगडं मी वाळल्यानंतर आम्ही घरात आणून द्यायचं. तर आम्ही 2 भावानं बाहेर बसायचे. 2 भाऊ आमचे बाहेर गावाला आईनं पाठवले होते. मग ते लुगडं देताना आईला म्हणलं, बघ आई नेस येऊ द्या तुला लुगडं. मग आईनं ते लुगडं पहिल्या वेळेसची काळजाला लावली. आई खूप रडली, इतकी रडली की हादीच्या बाहेर, की तमाशात नाचतो. मला आई तमाशात नाचणारे म्हणू दे की मला काही म्हणू दे, मला काही फरक पडत नाही. आज आपली इज्जत कोण झाकली याचं महत्त्व आहे. आपल्याला कधी मामानं, कधी काकानं, कधी चुलत्याने, कधी बोटभर कपडा नाही दिला, कधीच नाही विचारलं सर. जोपर्यंत बाप जिथं होता तोपर्यंत मला माहीत नाही म्हणलं विचारलं का नाही, पण बाप मेल्यानंतर म्हणलं आपल्याला विचारलं नाही एवढं मला माहिती आहे म्हणलं. आईनं ज्यावेळेस लुगडे घातले, बऱ्याच जणांनी कौतुक केलं की किती छान दिसायलीस कपड्यामध्ये तू. आणि मी आईला डोळे भरून बघितलं. आईला, आई बघ तुझ्या अंगावर नवे कपडे आले तर किती छान वाटायले. हे जुन्या लुगड्यांचा आता तू आपल्याला गोदडी शिवशील. अजिबात जुने लुगडे घालायचे नाही, आता नवेच लुगडे अंगावर घालायचे. जेव्हा आईनं नवार लुगडे अंगावर घातलं गेलीस त्या टायमाला पण आईला टोमणे दिले की आता काय, हिनं मुलगा तमाशात पाठवलाय नाचा म्हणून, पोराचं आयुष्य खराब केलं म्हणून. परत आई चिंतामध्ये राहायची. म्हणजे लोक आईला बोलायचे का की नाचा टोमणे नाचा असे म्हणायचे.
आई म्हणायची तमाशात जाऊन बेटा गलत वागू नकोस. नाही. मग आम्ही गाव सोडून सिटीमध्ये आलो परभणीत राहायला. तिथं छोटंसं पत्राचं घर मी ठोकलं कॅनेलच्या किनारी जागा घेऊन, आणि त्या जागेमध्ये मी तमाशात काम करून राहत होतो. कारण की गावाकडं आईला त्रास देताना लोक बोलतात, शहरातले लोक समजदार असतात म्हणून आम्ही गाव सोडून शहरात आलो. पण हे खरंच असतं का की लोक खूप वाईट प्रमाणात बोलतात का? खूप वाईट प्रमाणे बोलतात सर. तमाशात काम करतोस म्हणजे तमाशामध्ये काम करणाऱ्या लोकांना हा श्रापच आहे का? सरापच आहे सर. म्हणजे नातेवाईकाचं तर आहे, बाहेरचं जाऊ द्यावं सर, बाहेरची किती बोलू द्या, ते काय आपलं कोणी आहेत का, पण जेव्हा जवळचं बोलतात तेव्हा हृदयाला एकदम असं होल. अरे आता हा केस वाढवतो, तमाशात घुंगर बांधला असतो, गे आहे का? कोणी म्हणायचं नाही हा माणसातच नाही. कोणी आज खेड्यामध्ये तर बायला म्हणून शब्द वापरायचे कधी कधी. ते शब्द वापरून असं आईनं 2-3दा विचारलं की तुला वाटत नाही काय? तुम्ही म्हणायचं आई हे अपमान, म्हणजे मला हा मोठा भाऊ आहे ग आणि मी छोटा आहे. मग हे जर अपमान मी सैन नाही केला तर मग आपलं घर कसं धकायचं, आपल्याला भाकर कशी मिळायची? मी आईला आई माझ्याकडे अशी बघत होती. मग आईनंच ठरवलं की बाबा 19 वर्षातच लग्न करायचं माझं. मग इकडं पाय तिकडं पाय, मग एक मुलगी आईनं मला पाहिली नातेवाईकाची आणि लग्न केलं. लग्नाला मी तयार झालो, लग्न केलं. मी स्पष्ट सांगितलं की मी तमाशात कामाला जातो बाबा, दियाचं तर द्याण्यात नका देऊ. आई म्हणायची लग्न तरी कर, म्हणजे यांची तोंड बंद होतील. मग लग्न झालं सर. 19व्या वर्षात मला मुलगी झाली. खूप आनंदात होतो, तमाशात काम करायचो, घरी पैसे पाठवायचो. बायको पण चांगली, पण बायकोकडचे नातेवाईकाला आणि जवळच्यांना वाटत होतं की आता मुलगी झाली. मग मला निर्णय घेतला की एक तर तू तमाशा सोड, काली क्षेत्र, नाहीतर मग बायको सोड. माझा जीव माझ्या मुलीमध्ये खूप होता. मला वाटायचं की माझी मुलगी बाबा खूप छान मुलगी झाली मला, मग मी हिच्यासाठी काय करू? काही नातेवाईकांनी असा शब्द दिला की पोटची पोरगी, आता हा तमाशात नाचतो म्हणल्यावर स्वतःची कशी नाचवणार नाही? आता तर याला पोरगी झाली, हा तमाशातच नाचवणार पोरगी. माझं असं हृदय पातळ व्हायचं की एक बापाला तुम्ही असं डायरेक्टली बोलता की पोरगी तमाशात नाचवतो, तू पोटची लेकरू. मी असा कसं होऊ देईन की माझं जेवढं आयुष्य बर्बाद झाले तमाशा क्षेत्रामध्ये काम करून, टोमणे खाऊ, तर हे टोमणे मी माझ्या पोरीला कसा खाऊ देईन? मी असा विचार करायचं, शक्यच नाही असं म्हणायचं की मी असा कसा करीन? नाही बाबा तुझा काय भरोसा, शेवटी तमाशात. मग मीटिंग भरवली घरामध्ये भावानं, एक तमाशा सोड नाहीतर आम्हाला सोड. मग मी ठरवलं तमाशा सोडायचा, कलिक्षेत्र सोडायचं. मी बाथरूममध्ये गेलो, सरांनी पॉयझन पेलं. बापरे. पॉयझन पेल्यानंतर दुःख कुणाला नाही जास्त झालं, दुःख आईला जास्त लय झालं. आई मला काळजाशी घेऊन रडत होती की एवढा संघर्ष केला जीवनात ना, आता ऐन टायमाला तू कलाक्षेत्र म्हणजे मला सोडून जातोस. जायचं तर आपण दोघं पण जाऊ सोबत. मला दवाखान्यात ॲडमिट करताना नातेवाईक कोणीच नव्हतं, शेजारी पाजारी हेच होते. आणि एक बहीण माझी, तिनं आली दवाखान्यात. डॉक्टरनं सांगितलं की का पॉयझन असं झालं. आई म्हणे माझा लेकरू कसं बी रग जोगू द्या, शेवटी माझा लेकरू चोरी करत नाही. तुमचे लेकरं चोरी करतात सर, बाकीच्यांचे चोरी करतात, पत्ते खेळतात, दारू पितात, ते त्यांना योग्य वाटतात. आणि मी तमाशात नाचतो म्हणून नातेवाईकाला मी कसा वाईट वाटतो त्यांच्यासाठी. आईला म्हणत होते कधी पत्रिका द्या आले तर त्याला आणू नका, लोक म्हणतात की बाबा हा तमाशात नाचतो, तर याची पोरगी पण तमाशात नाचते का, यांचे नातेवाईक नाचतात का, असे म्हणत होते मला एका काळात. एवढा संघर्ष हादीच्या बाहेर की स्टेजवर गेल्यानंतर पब्लिकचा बोलणं आणि घरी आल्यानंतर नातेवाईकाचं बोलणं होतं. जगायचं तरी कसं? मग हे तर तुम्ही पॉइझन घेतलं, मग त्याच्यानंतर मग काय झालं? सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या, तुम्हाला ॲक्सेप्ट केलं? नाही सर, त्याने केलंच नाही. शेवटपर्यंत केलंच नाही. 25-20 वर्ष मी तमाशात राहिलो, कधी त्यांना माझी दयामाया आली नाही. प्रत्येकाचे नातेवाईक येत होते भेटायला. आणि मी पण ज्या कलेनी जगवलंय, ज्या कलेनी आपल्याला मातीतून वरती आणलेलं आहे, मग त्या कलेचा त्यांना एवढा काय प्रॉब्लेम? जर आज ती कला नसती तर आज कुठंतरी तेच दिवस असते, बदललेच नसते.
मग त्याचं तेच म्हणणं होतं की यानं भाजीपाला विकावं, यानं गवंड्याच्या हाताखाली कामाला जावं. पण स्वाभिमान म्हणजे त्यांना स्वतःचा इज्जत खूप प्यारी होती की आम्हाला हा तमाशाचा कलंक आपल्या खानदानीला यानं लावलेला आहे म्हणत, हा नाचाचा कलंक यानं लावलाय. आता जे स्टेजवर जाऊन घुंगरं नाचतो, लोक टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, पैसे मिळतात, त्या पैशाचं काही नाही, इज्जत चालली, त्यांचं असं म्हणणं होतं. तर माझ्या नजरेत मला वाटायचं कोणची इज्जत चालली, मला रसिकांचं प्रेम मिळतं, रसिक टाळ्या वाजवतात, तर मन मला खुश, मला आनंद वाटत होता की बाबा आपलं कला त्यांना आवडते, आपलं नृत्य त्यांना आवडतंय, आपलं गाणं त्यांना आवडतंय, आपला डान्स आवडतंय. मग मी कलाकाराचा आनंद काय असतो? कलाकाराचा आनंद सर असं म्हणजे रसिकांच्या पहिली बात मंचला गेले की रसिकांच्या टाळ्यांचा आनंद असतो, पैसा नका. जशी रसिकांनी टाळी वाजवली की त्याच्यात खूप आनंद वाटतो की बाबा आपली कला यांना आवडली. आणि दुसरा आनंद असं वाटतं की आपण बॅग घेऊन घरी येत असन तर आपल्या पाहुण्या रावण्यांनी घरच्यांनी आपल्याला प्रेमानं बोलावं, चांगल्या 2 गोष्टी, याच्यातच आनंद असतो. कलाकार हा त्यांच्या घरी जाऊन अर्धी भाकर मागणार बी नाही आणि त्या भुकेला पण नाही कलाकार. बरोबर. तो स्वतःच्या बळबुद्ध्यावर असतो. तोंडावर मेकअप चढवला की रंग बदलला आमचा, आणि मेकअप लावणं तर गरजच असते तोंडाला. पण या मेकअपच्या पण लावल्यानंतर इतकं अपमान सहन करून घ्यावा लागतो सर की तोंडाला लिपस्टिक लावली, मेकअप केला, स्टेजला नटरंग डान्स केला किंवा कुठला पण डान्स केला, समय केला, तर खालून जे आवाज देतात, घाण आवाज देतात, शिवा देतात, तुझ्या आईचं, तुझ्या हे, कोणी म्हणजे विचित्र, कोणी गे म्हणतात, कोणी जडा म्हणतात, स्टेजला आला का रे टाळ्या, पोरी पाठव समोर. त्या टायमाला डोक्यावर समय घेताना आणि भांडे चढवताना की असं काळजाला लागतो. पण पुढच्यांना आम्ही दादा भाऊच म्हणून, कारण की आम्हाला रात्रभर थोडंच राहायचं त्यांच्याकडे, एक दिवसाचे पाहुणे आम्ही, उडून जाणार, त्यांना संग काय बोलावं आपण. पण असा कधी प्रसंग आलाय का की तमाशामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतात, त्यांना लोकांनी त्रास दिलेला आहे, किंवा तशा तुम्हाला काही सोयी असतात का? तमाशामध्ये काम करणाऱ्या त्या मावल्यांचं धन्य आहे सर. तमाशामध्ये काम करणाऱ्या मावल्यांचं एवढं कौतुक आहे की ते अपमान सहन करावं तर त्यांनीच करावं, आणि अपमान नाही सहन केला तर डालीत भाकर कशी पडणार आपल्या. अपमान म्हणजे काही आम्हाला कलाकारांना माहीतच नाही सर. म्हणजे कोण शिव्या देतंय काय, म्हणजे ते एक असं झालंय की ते आयुष्याचा एक भाग झालेला आहे. अपमान म्हणजे काय सर, आता स्टेजवर जर मेकअप केला मी असं, तर म्हणणार नाहीत की हा पुरुष आहे, गेटअपमध्ये नाही. डायरेक्टली येऊन कधी कधी तर असं ऑफर करतात की येतोस का तू. तर त्यावेळेस असं वाटतं हे किती प्रेमानं माणूस बोलतोय आपल्या संग, आणि त्यावेळेस जर आपल्याला त्यांनी लगेच पुढचा म्हणतंय की तू खूप सुंदर दिसतोस, फिगर चांगला आहे तुझं, हे चांगलं, आपल्याला पुरीपेक्षा आवडलं डान्स. मग असं वाटतं की आपण ते डान्सचं कौतुक करतोय आपल्या, की आपल्या राहणीमानीचं कौतुक करतोय, आपल्या मेकअपचं, आपल्या, पण त्याच्या मनातल्या भावना वेगळ्याच असतात. मग त्यावेळेस असं त्यानं शब्द दिले की असं लांब येऊन उभं राहा वाटते, बोल वाटते की काय सर तुम्ही असं बोलताय आम्हाला, असं काहीच नाही, बरं तू नकोस, तुझी मैत्रीण असेल तिचा नंबर तरी दे. याच लोकांनी, या समाजाने, जे लोक कलाकार असतात, ज्यांनी तमाशा करतात म्हणा, हे डान्स करतात, ह्यांना समाजाला हे असं का वाटतं की हे म्हणजे फुकटचे आहेत, किंवा ह्यांना टाकून दिलेलं आहे, ह्यांचं कोणी वालीच नाही आहे. मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, म्हणजे ज्यांच्यासाठी हा सगळं चाललेलं आहे, आणि तेच जर असं करत असतील तर त्याला काय अर्थ आहे? आता ही तमाशा म्हणजे लोककला आहे, ही आपल्या राजांच्या काळाच्या अगोदरपासून चाललेली तमाशा आहे. बरोबर. त्या काळातले रसिक वेगळे, पण आत्ता मोबाईलचा जमाना आला ना, तर उलट आता असं वाटत होतं की आता सुशिक्षित लोक आहेत, अनपढ नाहीत, त्रास देणार नाही, उलट त्रास वाढला आहे मोबाईलच्या याच्यामध्ये बघू. तमाशा कलावंतांना नऊवार साडी अंगावर असती, छाती झाकलेली असती, तिचा पदर, डोक्यावर पदर असतो, घुंगुरं असतात, ती कुठली हावभाव असेल चाळे करत नाही, तरी पण तिला त्रास दिला जातो. आता समजा आमच्या गाड्या आल्या सर कॉमन, आम्ही उभ्या राहिल्या, उतरल्यानंतर आम्ही म्हणतो आंघोळीला चला, गावातले लोक जमा होतात, मग आम्ही आंघोळीला गेलो सोबत, नदीवर त्रास होतोच, त्या पोरींना काहीतरी म्हणलं जातो, आंघोळ करताना गावगुंड खूप त्रास देतात.
तिथून आल्यानंतर पण येताना पण काहीतरी म्हणतात, मुलीला नंबर मागतात. म्हणजे असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या गावामध्ये गेलेला आहे तमाशा ह्याच्यासाठी आणि अशी कधी वेळ आलेली आहे मुलींवरती अतिप्रसंग झालाय किंवा कुणी पाठीमागच लागले, असं कधी हो झालेलं सर, आहे का? खूप वेळेस ज्यावेळेस आमच्या रावट्या लागतात हम्म, त्यावेळेस प्रचंड त्रास देतात. रावट्याची कन्नात फाडतात, हम्म. तमाशाची कन्नात फाडून मुलीला ओढतात, कधी कधी त्रास देतात. मग आम्ही माईकमध्ये आवाज देतो, पोलीस आलेल्यांना पाठीमागं बोलवा, त्रास व्हायला आहे आम्हाला, ओढतात कधी कधी. आणि तमाशा मालकांची पण नुकसान होती, गाड्या फोडतात, काचं फोडतात लक्झऱ्यांचे. आमच्या ते रावट्या असतात त्याच्यावर एवढा दगडं मारतात. कधी कधी आम्हाला लागते, रक्ताचा सडा पडतो, ते रक्त पुसून परत स्टेजला जावं लागते आम्हाला. सकाळी आम्ही म्हणतो ती पाटी उलटी टाकली बाबा, त्याच्यावर रक्त सांडलेलं आहे, ते बघून कसं तरी वाटायले. लोकांना काय माहितीच नाही, माहीतच नाही, एक आनंदात फक्त त्यांना आनंदात असतो. परफॉर्मन्स दिसतोय. हा परफॉर्मन्स पाहतात. आणि पाठीमागं आमचा जर संघर्ष की ए बॅग पलीकडे जाऊ नका, अलीकडे या. ती मुलगी म्हणते दादा इथून बघणं करण्यात फाडले, दादा हे बघणं कोणतरी मला त्रास द्यायला. मग संघर्ष हा चालू झाला. आता माई इठाबाईनं सुद्धा गरोदर असताना आपलं बाळ जन्माला घालून तशीच पोटाला कपडा बांधून स्टेजवर नाचली. बरोबर, तिला पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची. बरोबर. त्या माऊलीसारखा, त्या माऊलीने एवढा संघर्ष केलेला आहे, मग आमची काय हकीकत आहे सर? आता कॉमन तर होणार. आणि त्याच्यामध्ये आता उभा धिंगाणा घातलाय महाराष्ट्रामध्ये. लोककलेला कलंक लावणारे काही व्यक्ती आता मंचवर तुम्ही बघतातच, बरोबर आहे की वेगळे हावभाव करणं. आजकाल तर असा ट्रेंड चालू आहे. आजकाल स्टेज डान्स आलेला आहे डायरेक्ट, आणि यात्रांमध्ये पण आपल्याला तो पाहायला मिळतो. हो सर. तर हा परफॉर्मन्स, हे जे डान्स परफॉर्मन्स असतो आणि तमाशा, ह्याच्यात काय फरक आहे का की सेमच आहे दोन्ही? नाही सर, तमाशा हा तमाशाचा असतो. हा जे निघलेला आहे याला बिनबुडाचं झाड म्हणायला काय हरकत नाही. जे आता यात्रेमध्ये जत्रेमध्ये करतात, हा यायनी आणलेला आहे परफॉर्मन्स. तमाशामध्ये तसा परफॉर्मन्स होत नाही. तमाशामध्ये आपलं अंग प्रदर्शन कधीच होत नाही, एवढं गच्चाळ हावभाव होणारच नाही. मी तर म्हणतो की महाराष्ट्रातल्या ते गावामध्ये ते कार्यक्रम जाता येतात, त्यांना असं काही वाटत नाही का की आपण हा कार्यक्रम नेल्यावर हे असेल चाळे करतात, आपल्या कोणी माया बघतात, बहिणी बघतात, पिढी बघती, लहान लहान मुलं बघतात, तर किती वाटते सर. आता तुम्ही बघितलं, बऱ्याच काही मंचला 16-17 वर्षाच्या पोरगं वरील येतात, त्यांची पप्प्या घेतात, त्यांना ते डान्स करायला लावतात, तर ते बघून मनाला कसं तरी. बरोबरच आहे. अगोदरच महाराष्ट्राचं वातावरण असं झालेलं आहे की कुठं म्हणजे लहान मुलापासून ते पार वयस्कर लोकांपर्यंत मुलींवरती अत्याचार होत आहेत. हो सर. आजकाल रेपच्या केसेस आपण बघतोय. तर हे कशामुळे वाढतंय? तर काय कुठंतरी हे बघितलं जातंय आणि कुठंतरी ते घडवलं जातंय, त्याच्यामुळे वाढतो सर. हा अश्लीलपणा ह्या मोबाईलमुळेच आलेला आहे. मोबाईलमुळे, आणि ह्या मोबाईलमुळे पण आल्या ना. आणि ह्या आता ह्या जर जाऊन अशा कार्यक्रम करतात, मग त्या नजरेतून आम्हाला यात्रेत जत्रेत तिकीट शोला बघल्या जातो की तसलंच आम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जसे हावभाव कराल लोकही तशीच वागणार. मागणी आहे लोकांची की तसंच केलं पाहिजे. म्हणजे लोककलेशी आता काही संबंधच निगडीत राहिला नाही. आज बी आम्हाला फडाचे मालक म्हणतात की तमाशाला या. आज बऱ्याच काही तमाशा कलावंतांनी तमाशे सोडून दिलेत. कोण्या कंपनीत वॉचमॅनपणा, कोणी कामाला लागलेला आहे, कोणी वेगवेगळे आपले उद्योग करून दिले. कले क्षेत्रातून बरेच काही इज्जतवान कलाकार बाहेर निघलेत. आज मोठ्या मोठ्या फडावाले लोक आपल्या घरी येतात, चला चला तमाशाला चला. आम्ही तमाशाला गेल्यानंतर त्या बिचाऱ्यांचा काय दोष आहे? ते लोककला जपण्याचं काम करतात फडमालक. पण असं तमाशाला आता कलाकार खूप कमी झालेत. मी तर म्हणतो की काही वर्षांनी तमाशा बंदच होणार आहे. खरंय. जर अशी वेळ कधी आली तर मग तमाशा कलाकार जाणार कुठं? त्यांचं खूप आवड आहे. माझ्यासारख्या कलाकार तर आत्महत्याच करणार, कारण की दुसरं काय आपल्याला जगण्याचं साध्य बंद झाल्यानंतर काय करायचं, दुकान बंद झाल्यावर. कारण ही वेशभूषा, हा रंग, रूप, रेखाटा आणि ही जी कला आहे, ह्याला सोडून जाणं म्हणजे हा देह सोडल्यासारखंच आहे. देह नाही सर. लॉकडाऊनमध्ये तुम्ही बघितलं की 3 वर्ष लॉकडाऊन होतं. त्या टायमाला आमचे एवढे हाल झाले की कुत्र्याच्या पलीकडे आमच्या घरात खायला राशन नव्हतं. लेकरं जगवावं कसं? माझ्या घरात खूप मोठं कपाट भरून होतं अवॉर्डचं, विजय समय नृत्यात मला मिळालेले, काही चांदीचे, पितळाचे,
मी असं ते कपाट भरून ठेवलेलं होतं. मग माझ्याकडं पैसे नाहीत, माझी 3 लेकरं उपाशी आहेत, आईचं बायपास झालं, गोळ्या आणायला पैसे नाहीत. म्हणून मी याला माग त्याला माग. दुकानदार आम्हाला उधार सामान देत नव्हते की तमाशा कलावंत, बाबा तुमचं कधी स्टेज सुरू होणार, तुम्ही कधी मला पैसे देणार, द्यानं उधार म्हटलं तर देत नव्हते आम्हाला. म्हणून असं बऱ्याच काही कलावंतांनी स्वाभिमानीनं आत्महत्या केल्या, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. नागपूरचा असो, पुण्यामध्ये घटना झालेली, किरायादारांनी त्रास दिला बऱ्याच. मग आता करायचं काय, दुकानदारांनी उधार बंद केलं. मग एका दिवशी असं केलं की नाही गड्या, आता जीवन आपलं इज्जतीच संपवलं पाहिजे आपण. मी कमवलेले अवॉर्ड, म्हणजे किती अवॉर्ड होते तुमच्याकडं असे? सर माझ्याकडे आत्ता नाही म्हणलं तर 300 जवळजवळ अवॉर्ड आहेत. घरात ठेवायला जागा नाही, पण जे अवॉर्ड मी मिळवले होते कष्टाने, लॉकडाऊनमध्ये असा विचार केला की आता काय करायचं, तांबे पितळाचे अवॉर्ड आहे, पैसे नाही जवळ, मुलगी दूध मागता, दुधाचा चहा मला भेटत नव्हता, साखर नव्हती घरात, काळा चहा करून प्यायचा. मग विचार केला की हे अवॉर्ड आपण विकले पाहिजेत. मग सहज एका भंगारवाल्याला म्हणलं, दादा माझ्याकडं तांबे पितळाच्या काही वस्तू आहेत, ते घेणार का? हा म्हणला. मग मी म्हणलं काय देणार, 300 रुपये किलोने घेणार आहे म्हणजे. ते अवॉर्ड मी कपाटावरचे झटकले सर दस्तीनं, त्याला पुसले आणि माझ्या काळजाशी लावले. माझी मुलगी समजदार होती, ते म्हणे काहून, मला काढणं याला जागा नाही म्हणलं. काढले सर ते अवॉर्ड. पूर्ण घर भरून होते? हो भरून. 5 किलो अवॉर्ड ते भरले आणि दुसरे काही चांदीचे होते ते. मग 4000 रुपयात 300 रुपये किलोनं माझे अवॉर्ड गेले सर. जेव्हा ते अवॉर्ड मी उतरवले आणि माझं कपाट खाली झालं, तर असं वाटत होतं की माझं काळीच कोणीतरी तोडून घेऊन चाललं. खाली जाग्याकडं त्या अवॉर्डकडं बघितलं, भंगाराच्या मुलात अवॉर्ड माझी विकल्या गेली. 4000 रुपये आले होते त्या दिवशी. आणि मग म्हणलं आता आपलं जीवनयात्रा संपवायची. लेकरांना पुरणपोळीचा स्वयंपाक, आईला गोळ्या. आणि म्हणलं 5 वाजता आपण आत्महत्या करायची, 10 वाजेपर्यंत आपलं पोस्टमॉर्टम होऊन आपल्याला ठुणार नाहीत. म्हणून अशी तयारी केली मी अवॉर्ड विकल्यानंतर. आणि एक स्टेटस ठेवलं, बस आज की रात है जिंदगी कल हम कहा तुम का. या समजदार मित्रांनी, 2 पत्रकार माझे आहेत, त्यांनी बघितलं की अरे याचं स्टेटस असं कसं आहे आजचं, आपण त्याला भेट दिली पाहिजे, शेवटी तो लोक कलावंत आहे म्हणे. मग त्यांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित झालं. ते आले, मला बोलत होते काय करायला काय नाही. घरात आले, बसले. आईनं त्याला आल्याबरोबर शब्द दिला, सकाळपासून म्हणे निस्ता धिंगाणा करायला, हसायला आहे, लेकराला जवळ धरायला आहे, लोक असं काय वागायला आहे म्हणे. मग त्यांनी ओळखलं की माझ्या नजरेला नजर पाहिल्यात, माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तर मग मला म्हणले काय झालं नेमकं. मी म्हणलं दादा काय नाही रे, माझे अवॉर्ड सगळे गेले, विकले. त्यांनी मला म्हणलं की अरे येड्या, आम्हाला म्हणायचं होतं अवॉर्ड विकायची एवढी परिस्थिती घरात आली. घरामध्ये बघितलं, भांड्यामध्ये पीठ नाही, काय नाही. बायको होती, शिळ्या भाकरी तिनं अशा फुलू घातलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मला काळजाशी धरलं, पलंगावर आले, उशाची दोरी बघितली. म्हणलं आम्हाला संशय चालता म्हणे की तू काहीतरी करणार. त्याने मोटरसायकलवर बसवलं, त्या अवॉर्डवाल्यांना धुंडलं, पण तोपर्यंत ते अवॉर्ड त्यांनी बारीक केले होते, ठोकून टाकून चमटून टाकले होते. मी म्हणलं जाऊ दे, नशिबाचंच. आईला आली, आई रडत होती, मी पण रडलो. मग आईने शब्द दिला की सर सलामत तर पगडी 1000. बरोबर. कमवण्याचं ध्येय आहे तुझ्यात, आणि तुला एक नाही असे 20 अवॉर्ड मिळतील तू असल्यानंतर. तू हिंमत नको हारू. पर्यानं नव्यानं उभं राहिलो सर. लॉकडाऊनमध्ये कलेक्टर साहेबाला जाऊन भेटलो. मला सरकारी दवाखान्यात मला प्रोग्राम करण्याची संधी द्या म्हणलं. मग त्यावेळेस नाही तर मला आत्महत्या तरी करू द्या. मग आमचे मुंगळीकर साहेब होते कलेक्टर, त्यांनी मग मला लॉकडाऊनमध्ये जाय म्हणे, पण सही मारून जाय म्हणे बॉन्डवर, की तू जर मेला तर आम्ही तुला एक पॅनकिलर गोळीसुद्धा देणार नाही. मी सही मारली पत्रकारांच्या समोर, आणि एक छोटासा बॉक्स घेऊन तिथं डान्स करणं, गणगवळण करणं, गवळणी करणं पेशंटसोबत. तर त्यांना थोडंसं एनर्जी वाढली. सगळं फ्रीमध्ये? सगळं फ्रीमध्ये सर. अच्छा. तर ते सगळं त्यांचे एक दिवस, पहिल्या दिवस गेलो मी तर 500 पेशंट होते. तर ते सुंद बसलेले होते. जेव्हा मी तिथं गेलो आणि माझं स्पीकर ऑन केलं आणि मी बोललो की मी तुमच्या भेटीला आलोय, पहिल्यांदा मी ते हॉल साफ केला सर, स्वच्छ. हो. हां. एवढं हे असून, हो, भर लॉकडाऊनमध्ये सर. माझ्याकडे क्लिप आहे,
आत्ता पण. मग तो हॉल साफ केला मी आणि त्यांना बसवलं. मग लोक म्हणत होते लॉकडाऊन मग असे आम्हाला कोरोना झाले. मी म्हणतो काही होत नाही आजी माय, असं बसायचं जवळ मी आणि त्यांच्या नजरेला नजरून बघायचं. मग मी गवळणी लावायच्या, मी डान्स केला, नंतर गाणे म्हणले, मग आम्ही त्यांना फिरवायचं, मज्जा करायची त्याच्यासोबत. एक कॉमन वाटायचं मला, मजा यायची. पण त्याच्यामध्ये बी काही काही दुःख असे होते की मला वाटत होतं की माझं दुःख काहीच नाही मधुकर. मग एक आजीमाई एक रडत रडत बसली होती. तर मला आजीमाई काय थकलीस का तू, का रडतीस? चला आपल्याला डान्स करायचा आहे, मरायचं नाही, हसत खेळत मरायचंय. मला असं वाटत होतं सर मनातली गोष्ट की मला पण कोरोना व्हावा आणि मी पण लवकर मरावा. म्हणून मी ते लोक म्हणत होते की मी त्यांच्यासोबत तोंडाला कधी बांधायचं कधी नाही बांधायचं, डान्स करायचा. मला कोरोना व्हावं म्हणून असं वाटायचं. माझ्या मनातून सांगतो मी आज तुम्हाला. अशी जगण्याची इच्छाच नव्हती की लोक काय काय म्हणतात. घुंगरं बांधले तर असे नाव देतात की नाचा म्हणतात आणि असं जर गेलं तर आता भिकारचोट म्हणतात. मग आता जगायचं तरी कसं, स्टेज बंद झालं, मग मेल्यालाच बरं आहे. म्हणून मी त्या लोकांसोबत त्या आजीमाईनं उत्तर दिले की दादा माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे मोठी आणि मला भेटायला लेख नाही आला. तर मी म्हणलं आजी तसं काही नाही, इकडे येऊ देत नाही. नाही रे बाळा म्हणे, त्याचे कागद आलेत म्हणे माझ्याकडं. म्हणे माझ्या नावानं 5 एकर जमीन आहे, तर 2 लेकाच्या नावानं 2.5 एकर करावं म्हणून सही द्या म्हणे. मी वाचली, मी मेल्यानंतर काय होईल म्हणून. मी त्या आजीकडे बघितलं आणि मी म्हटलं जाऊ दे आजी, तुला काय होत नाही, डान्स करायला लाग. डान्स करत करत असताना सर एक लॉकडाऊनचा प्रसंग सांगतो मला की एका तिथं गेलो आणि 12-13 वर्षाची मुलगी होती. त्या मुलीनं मला असं गच्च आवळून धरलं की दादा मला तुझ्यासोबत लावणी करायची म्हणे. मी म्हणलं करायची, मी लावणी करायला चालू तुझ्यासोबत. मम्मी कुठे आहे? मम्मी आली. म्हणे मला केव्हापासून आहे तुम्ही? म्हणे आता आम्हाला 8-10 दिवस झाला, आम्हाला कोरोना झाला म्हणे. मग ती दादा म्हणे माझी एक हे आहे म्हणे की तुझ्या मोबाईलवरून माझ्या पप्पांना एक व्हिडिओ कॉल कर म्हणे आणि माझी लावणी दाखव, आपण दोघं डान्स करताना. मी पप्पा कुठे आहेत? ते म्हणे नाही म्हणे, त्यांना तालुक्याच्या हलवलं आणि परभणीत नेलं म्हणे. मी म्हणलं असू द्या ना, मग करू ना आपण. सर माझा सेटअप लागला आणि मी मोबाईल नंबर डायल करतो. डॉक्टरनं मोबाईल हातातून घेतला. मी म्हणलं सर मोबाईलमधून थोडंच करून आवणार आहे, जाऊ द्या ना, नाचू द्या ना मला त्या पूर्वीचं सांग. तर तिनं सांगितलं की मधुकर हिचे पप्पा सकाळीच गेलेत म्हणे. मला इतकं वाईट वाटलं सर, मी डोक्याला हात लावलो आणि ती पोरगी म्हणते पप्पा कॉल करा म्हणे, माझ्या पप्पाला माझा डान्स दाखवायचा. तर मी तिच्या डोळ्यात ती बाकीचे लोक म्हणत की मधुकर आवर स्वतःला. मी तिला बोलू काय असं वाटत होतं सर. त्या पोरीला असं जवळ धरलं, मी एकदम मिठी मारली की मी म्हणलं पप्पाचा मोबाईल लागत नाही का, तिथे रेंज नसेल तिला किंवा मग तो बंद आहे, त्याला चार्जिंग नसेल. त्या पोरीनं सर माझ्यासोबत जोपर्यंत मी तिच्यासोबत नाचायचं ध्येयच होत नव्हतं माझ्यासोबत की मी तिच्यासोबत लावणी कशी करू त्या छोट्याशा पोरीसोबत. तरी पण तिला घेऊन मी परफॉर्मन्स केला. तिच्या आईला माहीत नव्हतं सर की आपला गेलेत म्हणून. ते जसं खालच्या वार्डमधून गेलेत तसं त्यांना तिकडे नेऊन त्यांचा अंत्यविधी केला. ती सुद्धा माहीत नव्हतं याला की आपला मसरवट्यात जळतो आणि लोकांनी सांगितलं की तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे सर. ते असे दुःख पाहून मग मी मला हिंमत येत गेली की आपलं दुःख काहीच नाही बाबा, किती दुःख आहे. तुम्ही एक प्रसंग सांगितला की ज्याच्यामध्ये तुम्ही आईला काहीतरी बोलला होतात की जेव्हा तुम्ही मराल तुमच्या आवडनी तुम्हाला जाळलं पाहिजे. तर तो जरा थोडंसं मला थोडक्यात सांगा ना, तो प्रसंग. माझ्या भावाने सर घर फोडण्याची गोष्ट केली होती की माझ्या भावाने मला ठामपणे सांगतो अख्ख्या महाराष्ट्राला कधीच माझ्या डोक्यावरून हात फिरवला नाही. माझ्या हात फिरवणारी माझी आई आणि दुसरी माझी बायको आणि शेजारी बहीण आहे. भावाला बहीण कधीच कसा काही जर असला भाऊ तर जीवत लावणार, ती पण गरीबच आहे पण शेवटी माझा भाऊच म्हणून. पण तर असा ज्या वेळेस माझा भाऊ म्हटला की तुझी आवड घराच्या बाहेर फेकतो ना आम्ही, अपमान वाटतो घरामध्ये आवड दिसले की. लोक जर आले घरात की नाच्याचं घर म्हणून लगेच समजून येतं की आवड पाहून. तुम्ही त्या रोजी खाली पाहिलं आणि माझ्या आईला मी एक शब्द दिला की आई मला ह्या आवडच्याला असं वाटतं की हे नकोसं घरात, पण ज्यावेळेस मी हे दुनिया जग सोडून जाईन ना, आईनं शब्द दिला होता की एवढी आवड आणून काय करशील तू, ही लाकडी आवड.
काय करशील, खराब होतात, हे होतात. म्हणून असा म्हणला असं, म्हणजे आईने एक पांगर घातलं होतं की अरे ती लाकडी आवड खराब होतात ना, त्याच्यामुळं तू म्हणला असन मोठा भाऊ फेकून दे म्हणून. मी म्हणलं नाही आई, मला आणि एवढे आवड मिळवायचे की ज्यावेळेस मी जग सोडून जाईन ना, मरण ना, त्या टायमाला फक्त मला आवडमध्ये जाळा. तुम्हाला लाकडाची गरजच नाही पडली पाहिजे, आवड एवढे मला मिळवायचे, एवढ्यात नाही जळणार ग मी. तर आईनं असं माझ्याकडे पाहत होते की एक एक शब्द म्हणे तू असा लाखाचा का देतोस. मी आत्ता पण तेच घरच्यांना सांगतोय की माझे जेवढी आवड मी मिळवण ना, अनेक दिवस येतात मला, तर ती मी आता पण जोपासून ठेवलेले आहेत, काही बांधून ठेवलेत की मी जर मेलो बी तर माझी आवड माझ्या संग असू द्या, कारण की माझी आठवण तुमच्या घरामध्ये नसू नये. ही माझी प्रॉपर्टी आहे, मी कमवलेली. पैसा कमवला नाही सर मी काहीच, आवड कमवली. घरच्यांना ज्या कलेनी जगवलं, ज्या कलेनी मान दिला, सन्मान दिला, आज तेच घरचे लोक त्याला म्हणजे त्या ट्रॉफीला बघून जर अशा पद्धतीनं बोलत असतील तर किती वाईट गोष्ट आहे. नाही बोलत सर, आत्ता पण नाही बोलत. माझ्या भावामध्ये खूप जीव सर, माझ्या भावामध्ये खूप जीव. माझ्या भावामध्ये मला असं कोणीतरी येऊन बोलावं, मला विचारावं की तुझं काय चाललंय, कसा जगतोस, पण ते आत्ता पण विचारत नाही, मला बोलत पण नाहीत बरोबर ते आत्ता पण. का एक भाऊ, एक मोठा भाऊ जो असतो ना, आपल्या एका वडिलांसारखा असतो. त्याची जबाबदारी असते आपल्या घरच्यांना सांभाळणं, प्रेम देणं. तरी तो मोठा असून एवढं का असं करतो? का त्यांना आवडत नाही? त्यांना आवडत नाही. कधी कधी तुमच्यासारखे म्हणतात की अरे तो मधुकर हो तुमचा भाऊ आहे ना, तर मग हो आमचाच भाऊ आहे. पण मी तुम्हाला एक 100% सांगतो, आज इथं बसलोय ना, तर अख्खा महाराष्ट्र तुमच्या भावाला मधुकरचा भाऊ म्हणूनच ओळखणार. मी तुम्हाला हे 100% सांगतो. भावाकडून पैसा पाणी नातेवाईकून नसावा, असं एक जवळ धरून मिठी मारली तर काळीच फुलून येतो सर. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या भावाजवळ पैसा पाणी काही नाही, तो पण आपल्यासारखाच आहे, पण आपण त्याची आशाच करत नाही. फक्त त्याने धरलेला आपल्याला हात, बाप गेल्यानंतर मी तर जगातल्या अखंड महाराष्ट्रातल्या मुलांना सांगतो की बरेच काही व्यसनीवित मुलं आहेत की जे बापाच्या जीवावर उड्या मारतात, बापाच्या प्रॉपर्टीवर उड्या मारतात. काही जण असे आहेत की बापाच्या जीवावर जगतात, पण बाप गेल्यानंतर आपले काय हाल होतात हे त्यांना कळत नाही सर. कळत. त्यांनी आपला वडील जिवंत आहे तोवरकच आपलं लाईफ बनवून घ्यायचा आणि एक चांगलं राहायचं. मला व्यसन कधी आलं नाही सर, तमाशामध्ये असो का घरी असो, व्यसन कधीच नाही. मला पुडी गुटखा खा हे कधीच नाही आलं, कारण की आपण समाजाला सांगतो की पुडी खाऊ नका, दारू पिऊ नका, हे करू नका. मग आपण कसं करायचं ते लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, खरं आहे. याला लाजत आता लोक कधीच नाही झालो वैष्णवती. वा, क्या बात आहे. ही लोककला नसती तर तुम्ही आज काय असता? ही लोककला जर नसती सर, तर आज मी कुठंतरी भंगारी विजेत बसलो असतो, कुठंतरी वीटभट्टीचे काम करत बसलो असतो, किंवा भाजीपाल्याचं तर खूप चांगलं आहे इज्जतीत, पण कुठंतरी एकदम अशा खालच्या थराला काम करत बसलो असतो मी, एक लोककला जर नसती तर. आणि ही जर मी नसती आज आपलवलीत, आज माझे लेकरं शिकले नसते सर. मी असं ठरवलेलं आहे की माझे 3 लेकरं मी कधीच त्यांना आतापर्यंत मंच दाखवलेला नाही. लोक म्हणत होते, मला टोमणे देत होते की आता मुलगी झाली, याला मोठी झाली, 15 वर्षाची, 16 वर्षाची, 17 वर्षाची, हा तमाशात आणतो. पण माझ्या मनात दडपण की नाही, मी कधीच माझे लेकरू अगणित कसा ढकलणार. एक बाप, तुम्ही सांगा सर, एक बाप आपल्याला आपण संघर्ष केलाय, तर ती आपल्या लेकराला कसा संघर्ष करायला हवी. पब्लिक कशी आज, मी कसं माझ्या मुलांना आज बी म्हणले कले क्षेत्रात हे करायचं की मी म्हणायचं नको बाळांनो, आवड होती मला माझं एखादा लेकरू कलाकार हवा, पण आपण संघर्ष कलाकारांचा पाहत असताना आपलं लेकरू आपण अगणित कसं ढकलायचं. ज्या आगीत आपण आहोत त्या आगीत आपल्या लेकराला बघितल्यानंतर कसं हो, कसं वाटेल. आता जीवनात एकच केलं की तमाशामध्ये मरेपर्यंत काम करायचं, हे करायचं, आपले लेकरं आपल्याला शिकवायचे. बरोबर. शिकवल्याशिवाय मार्ग नाही. मी तर अखंड महाराष्ट्रातल्या तमाशा कलावंतांना हेच सांगेन की बाबा आपण तमाशात काम करताना, आता बऱ्याच काही आमच्या फडात आहेत की लेकरं सोबतच ठेवतात तमाशामध्ये. बरोबर. ते न ठेवता शाळेत टाकले तर खूप काही अशा योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या की लेकरांना बोर्डिंग आहेत, हॉस्टेल आहेत, टाकावा, शिकावं. मी तर ठामपणे तेच केले. लोक काय म्हणते मला आता त्याचा काहीच
मला घेणं देणंच नाही सर लोक काय म्हणते. मी पायात घुंगरं बांधून आता बी खानदेशमध्ये कार्यक्रमाला जातो मी, तर एक खानदेशचा एक पारंपरिक असतं की रथ निघतो तिथं, त्या रथावर नाचा म्हणून कधी कधी तमाशाला तिथं स्टेजला जावं लागते. मी घुंगरं बांधून जातो. मग लोक काय म्हणतील, मला याची आता काही गरजच नाही. आले तर या पाहुण्यांना पण माझं ठामपणे यायचं आहे की आले तर एक छटाक साखर माझी चहा पिऊन जा, नाही आली तर एक छटाक वाचणार. आज मला सगळ्यात जास्तच कार्यक्रम करायला खानदेशमध्ये खूप आवडले. हां, खानदेशचे खूप म्हणजे प्रेमळ रसिक आहेत, चांगले आहेत आणि मला नेहमी ते खानदेश आवडत होता. इकडच्यापेक्षा पण मला तिकडं ते मानत होते. कारण की ज्यावेळेस मी पायात घुंगरू बांधून गेलो, तिकडे एक पद्धत आहे की नाचा म्हणून एकाच तमाशाला एक नाचा म्हणून काम करायचं. तर मला काय करायचं, लोक डान्सर म्हणू तर पण तेच आलं. डान्सर म्हणल्यानंतर काय सर सांगा बरं, काय नाव आहे? एखाद्यानं मला विचारलं डान्सर म्हणजे काय? काय नाही बाबा, डान्स करतो, अंग हलवतो. मग त्याच्यात एक मराठी शब्द नाचा दिलेला आहे. नाचा आहे, हो सर नाचतो, बस एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. हो, लोक काय म्हणतात याच्याकडे माझं आता हल्लीच्या पिढीला तर दुर्लक्ष आहे माझं. मी फक्त आता नाव कमवण्यात व्यस्त असं जीवन मी ठरवलं की आता आपलं मरण माणसाचं अटळ आहे की लोक आपण गेल्यानंतर या जगाच्या नजरेत, लोकांच्या नजरेत आपण राहिलो पाहिजेत. खेड्यापाड्यात आज बी गणपतीला मी कार्यक्रम करतो सर, खेड्यांच्या लोकांचे फोन येतात. काही काही गावामध्ये एक असं गाव आहे की त्या गावामध्ये भिशी टाकल्या जाती. एक माझा मुन्ना चव्हाण म्हणून मित्र आहे, तो भिशी टाकतो 12 महिन्यात गावकऱ्यांचा आणि ती भिशी मला देतात 20,000 50,000 आणि एक कार्यक्रम माझा लावतात आवडीनं सर. कार्यक्रम म्हणजे नुसतं धिंगाणा घालला नाही सर. मी स्त्रीगुण हत्यावर कार्यक्रम केलेत. मी शेतकऱ्याने आत्महत्या कशी करू नये, आता शहरी भागातल्या लोकांना येत नाही, पण शेतकऱ्याची आत्महत्या कशी थांबली पाहिजेत याच्यावर मी टायटल बसवत होतो सर. क्या बात. आत्ता पण मी खेड्यामध्ये पाणी वाचवा, झाडे लावा, झाडं लावल्यानं काय होतं, आपल्याला काय फायदा मिळतो ते मी लोकांना सांगतो. लोककलेतून सांगतो की बाबा आता बऱ्याच काही वेळेस स्त्रीगुण हत्या, ज्यावेळेस मी एका मंचला स्त्रीगुण हत्याचं नाटक करतो आणि माझी मुलगी एक त्याच्यामध्ये काम करते छोटी 7 वर्षाची आणि माझी बायको डिलिव्हरीला जाते हॉस्पिटलमध्ये आणि मला फोन येतो की बाबा मी ॲडमिट आहे, लवकर या तुम्ही. आणि मी स्टेजला काम करतो सर आणि नाटक संपल्यानंतर आम्ही मेकअप बी नाही काढला. डॉक्टर म्हणतो तो ही सहीची गरज आहे आणि पुढं हजारो लोक बसलेले आहेत. माझा अर्धा जीव तिकडे लागलेला आहे की बाबा बायको डिलिव्हरीला गेली आणि मी नाटकात ते स्त्रीगुण हत्यावरच काम करतो. तसं बिगर मेकअप न काढता आम्ही स्कॉर्पिओमध्ये बसलो, नाटक संपलन, कलाकार आम्ही सरकारी दवाखान्यात. त्यावेळेस मला मुलगी झाली, आनंद झाला त्यावेळेस की बाबा मला दुसरी पण एक मुलगीच झालेली आहे. असे काही संघर्ष म्हणजे खूप. मेकअपवर लोक सरकारी दवाखान्यात बघत होते, अरे मेकअप करून आले, दवाखान्यात मेकअप करून आलो. आम्ही सिस्टरला म्हणत होतो की आम्ही डायरेक्ट स्टेजहून आलो, ताई आम्हाला सही मारू द्या, कुठं आहे सांगा, माझी घरची कुठे आहेत म्हणून. माझा आता एक शेवटचा प्रश्न, तमाशातल्या महिलांचं जीवन कसं आहे? तमाशातल्या जीवन तमाशातला पुरुष असो का स्त्री असो, त्यांचे जीवन सध्याच्या पिढीला खूप आवड आहे सर. कशा कशा पद्धतीच्या असतात मुली तिथं? तमाशामध्ये कधीच मुलगी शोकानं जात नाही सर. आता एखादीच्या घरी प्रॉपर्टी आहे आणि ती शोकानं गेली असं होणारच नाही. तमाशामध्ये गेल्यानंतर मुलगी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जाते. तिला जर आगाऊ काम करायचं असलं तर आपला तालुका, आपला जिल्हा सोडून ती कशाला तमाशामध्ये येईल? अजिबात नाही. पण तिला असं वाटतं की आपली इज्जत बी जोपासली पाहिजेत, शाबूत राहिली पाहिजे आणि तमाशात काम करून आपलं पोट पण भरलं पाहिजे. मग काही मुली फक्त घरची परिस्थिती सुधारावी म्हणून येतात. घरची परिस्थिती सुधारावं म्हणून. कुणाला बाप नसते सर, कुणाला आई नसती, कोणी निराधार मुली असतात. बरं, दोन्ही असताना काहीचे वडील दारू पिऊन घरामध्ये मानसिक त्रास दिलेला असतो, म्हणून पण मुली येतात तमाशामध्ये काम करत आपण 4 पैसे कमवून घरी देऊ शकतो. कोणाचे लहान लहान भाऊ असतात, बहीण भाऊ, म्हणजे मोठी मुलगी असली की मग ती परिस्थिती बिकट असल्यामुळे ती तमाशात येते. पण अशा ठिकाणी येऊन मुली फसतात का किंवा असं काय आहे का? अजिबात नाही सर. तमाशात मुलगी येणं, आतापर्यंत तुम्ही तमाशाचं बॅकग्राऊंड पहा की तमाशामध्ये ही मुलगी आली. आता जे उड्डाण डान्स चाललेत यांची कितीतरी न्यूज व्हायरल आहेत. हो,
आहेत, तुम्ही सगळं महाराष्ट्र बघतोय. ह्या 4-5 बरोबर. जणीनं धिंगाणा घातलेला, युपी बिहार केलं त्याने. हम्म. त्यांची कितीतरी वाढ. तमाशाच्या मंचच्या एखाद्या तरी पुरीचं बघा की त्यानं ब्लाऊजचं बटन खोललेलं आहे, की तिनं आगाऊ ड्रेस घातलेला आहे, की एखाद्या पब्लिक समोर आमची जाळी असती, जाळीच्या 10 फुटाच्या आत आम्ही असतो. तर तमाशातली मुलगी अशी आगाऊ चाळी कधी झाली? लावणी म्हणजे लावणीच करते सर. डोक्यावर पदर असावा, छाती झाकलेली असावा, पायात घुंगरा असावा. आताच्या लावणी जे करतात स्टेजला या मुली आता शहरीतले, त्यांच्या आहे का पायामध्ये घुंगरं, आहे का त्यांच्या डोक्यावर पदर? अशा बोटावर मोजणाऱ्या 1-2 जणी आहेत बिचाऱ्या की त्या आता आदर करतात, डोक्यावर पदर घेऊन लावणी करतात. त्याचा आदर करावा. आता आम्ही काय म्हणतो, लवकर यावं सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. आम्ही तमाशा करतो, पण त्या तमाशामध्ये कीर्तनच असलेलं असतं. कृष्णाचे गणगवळण, कृष्णाला बोलवणं, गोपिकाला बोलवणं, दही दूध घेऊन जाणं, लोकांना सांगणं, किंवा एखादा खंडोबाचा मी गेटअप केल्यानंतर जाणं. पण ते आता हल्लीच्या पोरांना आवडतच नाही. ते म्हणजे खंडोबा असो, एखाद्या मी तर असं म्हणतो की मी इकडं एखादा देवाचं पार्ट करतोय आणि तिकडे एखादी मुलगी दुसऱ्या मंचला जर हाफ चेडीवर नसता असेल तर ही पब्लिक देवाच्या पार्टाला थांबणारच नाही. बरोबरच आहे ना. जर आपण महाराष्ट्रातला प्रत्येक कुठला सण सोडत नाही, तर मला वाटतं लोककला का आपण सोडत चाललोय? लोककला सोडत नाही, लोककला बिघडवत चालल्यात. काही असे काही जण आलेत किडे की ते लोककलेला आगाऊ नाण लावतात, की लोककला अशी नाही तर ती भरकवत चालल्या सध्याच्या बरोबर आहे. पिढीला. किंवा आजपर्यंत असं कुठलं कानावरती आलेलं नाही की किंवा तमाशातल्या मुलींमुळं माणसं बिघडली, किंवा तमाशामधल्या बाईनी किंवा तमाशामधल्या लोकांमुळं असं काही प्रॉब्लेम झालेला आहे? नाही, असं कधीच नाही सर. तमाशातल्या पोरगी असं आणि असं करणार बी नाहीत तमाशातल्या मुली, की बाबा हे बिघडवायचं काम. कारण की त्यांचं काय हो सर, एका रात्राचा संबंध असतो. आज या गावात आहे, उद्या बसलो लक्झरीत की दुसऱ्या गावात, परवा दिवशी तिसऱ्या गावात. त्यांचा काही संबंधच येत नाही ना रसिकाचा नामचा. पण ह्यांचं जर चालू आहे की एक कार्यक्रम करायचा, मोबाईल नंबर द्यायचा आणि यांचा धांगडधिंगा. आज तमाशाच्या काम करतात कलावंत, आज त्यांच्या घरावर फुटके पत्र आहेत आणि बदलणं नाही झाले. आणि आत्ताच्या या तमाशामध्ये जर आल्या तर धांगडधिंगा घालणाऱ्या यांच्या 2-2, 3-3 मजली बिल्डिंगी, VIP राहणं, VIP गाडी, हे कुठून? आमचा जन्म चाललाय, आज 25 वर्ष झाले तमाशात राहतो, आम्हाला आणि बाईक घेता येत नाही सर. असं वाटतं की ऑटोनं प्रवास करावा, गाडीवर यावं म्हणून 3दा विचार करावा लागतो. महाराष्ट्रातल्या टोटल तमाशावाल्या कलाकारांचा सर्वे करा की त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहेत. अजिबातच नाही. त्याने लोककला जोपासली, त्याने लोककला महाराष्ट्राची संस्कृती जोपासली म्हणून त्यांच्याकडं फक्त कला आहे त्यांच्याकडं, बाकी प्रॉपर्टी अजिबात नाही. बरोबर आहे. आता बी तमाशाचे फडमालक मी ठामपणे सांगतो अखंड महाराष्ट्राला की तमाशातले फडमालक सुद्धा कर्जदार आहेत. आज आता सुपारीचा कार्यक्रम झाला ना, आम्ही जर त्यांना 10,000 रुपये जर मागत असतो ना, मी 5,000 घरी पाठ, तर मालक म्हणते मधुकर शावकार आलाय रे, शावकाराला पैसे देऊ द्या. आता सर तमाशाची रीत अशी असते की आता हे दसरा झाला, दसऱ्याच्या ह्याच्यामध्ये तमाशा फडमालक कोणातरी शावकाकडून 50 लाख, 40 लाख, 1 कोटी असे ते बजेट घेतो उधार व्याजानं, ते आम्हाला देतात. बाबा तुमचं घर गस्ती 4 महिने दाखवावा आडवास. मग ते व्याजाने घेऊन आम्हाला देतात. नंतर तमाशा चालू झाल्यानंतर जसे कार्यक्रम होतात तसे त्यांना ते देत चालतात. तमाशा फडमालक बी असं नाही की तो लखपती आहे म्हणून, तो पण हा कला जोपासण्याचंच काम करतो. बरोबर आहे. कारण जर ही कला जर चालवायची असेल, पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करावे लागतात तुम्हाला, राहावं लागतं, बाहेर राहावं लागतं. तर ते त्याच्यासाठी तेवढं मानधन म्हणा किंवा हे म्हणा, पैसा, ह्या गोष्टी चालतच राहतात. पण आता बघता की तमाशे हे खूप कमी झालेले आहेत. म्हणजे यात्रा जत्रा असेल आपल्या गावाकडं तर लोक बोलवत नाहीत. आजकाल फक्त स्टेज शो बोलवतात, तिकडे मोठमोठं मानधन दिलं जातं. मानधन दिलं जातं 2-2, 3-3 लाख. पण माझा अखंड महाराष्ट्राच्या लोकांना हेच सांगतात की बाबा ही जर तुम्ही संस्कृती जर मोडली तर गोकुळाष्टमीला आपण एवढा मोठा सण साजरा करतो, तर मला वाटतं सर गोकुळाष्टमीला आपला गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण दाखवला पाहिजे, रामनवमीला रामच दाखवला पाहिजे. बरोबर आहे. पण आताचं हे जर तुम्ही ही संस्कृती जर तुम्ही ढकलत असाल, मग उद्याच्या पिढीला वाघ्या मुरळ्या कसं करणार, खंडोबाचा नृत्य कसं करणार, गोंधळ कसं करणार. बरोबर. तो जर फक्त पिक्चर मध्येच येत राहिला तर त्याचा अर्थच काय? ते पिक्चर मध्ये सर तुम्हाला सगळंच माहित आहे की ते ओरिजिनल पाहण्यात वेगळं आणि पिक्चर मध्ये पाहणं वेगळं. बरोबर आहे. आपण म्हणतो, आपण जर कल्चर बघायला गेलं तर साऊथला म्हणतो की त्यांचं किती कल्चर भारी आहे, पण आपल्या कल्चरला आपण विचारतच नाही. सगळ्यात भारी म्हणलं तर कल्चर महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राला कमी नाही सर. घुंगरू वाजल्यात रांगाला काटा येतो. बरोबर. पण त्या घुंगराची इज्जतच आजकालचे करत न झालेत.
यात्रा कमिटीने ठरवलं पाहिजे की बाबा आज आपल्या गावात संस्कृतीत कार्यक्रम आला पाहिजे. एखादा आम्ही स्टेजवर तमाशाच्या गेलो तर आम्ही नुसतं डान्सच करत नाहीत, आम्ही शेवटला वगनाट्यामध्ये स्त्रीभूण हत्या तरी दाखवतो. बा करू नका, लेख जगवा, लेख वाचवा. आम्हाला रसिक 100 रुपये तिकिटाने येतो, पण आम्ही त्यांना किती मोठा बोध देतो. बाबा एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यावर कधी तुम्ही महाराष्ट्रात ऐकलं का सर की शेतकरी बाईनं आत्महत्या केलेली ऐकली का आपण? मग नेहमी शेतकरीच का आत्महत्या करतो? कारण की तिच्या ज्या माऊलीच्या अंगात जगदंबा असल्याने तिला हिंमत येते की जगण्याची, पण पुरुष नेहमीच आत्महत्या करतो. मग आम्ही हे पण त्यांना सांगतो सर की बाबा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलांचे किती हाल होतात, ती बाईनं जगायचं कसं? म्हणून आम्ही स्त्रीभूण हत्या असो, शेतकरी आत्महत्या असो, हे त्या वगनाट्यात आम्ही त्यांना सांगतो. नक्कीच आज खूप चर्चा झाली आणि Thank मला you. खूप छान वाटलं तुम्ही आलात मधुदादा. आणि मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी सांगू इच्छितो की लोककला जपासा. जर कुणी हा पॉडकास्ट पाहत असेल तर त्यांनी प्लीज एकदा का होईना तुम्ही आपला तमाशा कलाकारांना किंवा हे लोकनाट्य जे करतात अशा कलाकारांना तुम्ही बोलवा, कारण आपणच आहोत जे आपली संस्कृती जपू शकतो. आणि मला खूप अभिमान आहे दादा की तुमचा कलाक्षेत्राशी काहीही संबंध नसताना तुम्ही फक्त आईच्या साडीसाठी हो जो सर. तुम्ही ह्या क्षेत्रात उतरलात आणि एक मान दिला आईला, स्वतःला, आणि ह्या अख्ख्या संबंध महाराष्ट्राला तुम्ही जो मान दिलात त्याच्याबद्दल खरंच तुमचे अभिनंदन आणि खूप कौतुक. कारण असा पुत्र एखाद्या आईच्या पोटी जन्म येणं म्हणजे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. जी सर. ती समजूतदारपणा असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे खूप छान वाटलं आज तुम्ही आलात. धन्यवाद खरंच धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. मधुदादा खूप प्रेमळ आहे, खूप छान आहे. लोककला आपण जोपासली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत भेटत राहूयात. थँक्यू सो मच.